च्या 6 खासदारांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे दिल्ली दौऱ्यासाठी रवाना झाले। काही दिवसांपूर्वी पवारांसोबत शिंदेची बैठक झाली होती, त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर ही भेट होते का अशी देखील चर्चा आहे। तर दुसरीकडे केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा असल्यामुळे शिंदेच्या दौऱ्याचं महत्त्व आणखी वाढलेलं आहे। ठाकरेंचे 6 खासदार गळाला लावल्यानंतर एकनाथ शिंदे आज पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर। दिल्लीत एकनाथ शिंदे एनडीएतील काही वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेण्याची शक्यता। या भेटीत शिंदे अमित शहांनाही भेटू शकतात अशी शक्यता वर्तवली जाते। त्यातच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चा सुरू आहे। यामध्ये श्रीकांत शिंदेंची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। याआधी विधान भवनामध्ये शरद पवार आणि एकनाथ शिंदेंमध्ये बैठक झाली होती। शरद पवार आपल्या दालनात आल्याचं कळताच शिंदे कॅबिनेट बैठक सोडून शरद पवार यांच्या भेटीला आले होते। शिंदेंच्या दालनातच नंतर शरद पवारांनी त्यांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक घेतली होती। आता शरद पवारांच्या 10 पैकी 9 आमदारांनी एनडीए सोबत जाण्याची इच्छा व्यक्त केल्यानं पवारांचे राष्ट्रवादी एनडीए सोबत जाण्याच्या हालचाली वाढल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे काही महत्त्वाचा निरोप घेऊन दिल्लीत गेलेत का असाही प्रश्न उपस्थित होतोय। यात आणखी भर म्हणजे ठाकरेंच्या पक्षाचे काही नगरसेवकही शिंदेंच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेकडून केला जातोय। तर शिवसेनेला केंद्रामध्ये एक कॅबिनेट मंत्रीपद आणि एक राज्यमंत्रीपद मिळणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। यामध्ये श्रीकांत शिंदे यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। दरम्यान राज्यमंत्रीपदासाठी शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेलेल्या 6 फुटीर खासदारांमध्ये रस्सीखेच असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। अरे या सगळ्या बातम्या आहेत, या सगळ्या पॉलिटिक्समध्ये जर तर प्रेडिक्शन या सगळ्या गोष्टीला काही अर्थ नसतो। जेव्हा ज्या काही गोष्टी होतात, अरे शिंदे साहेबांना खूप काही कामं असतात तिकडे। ठाकरे सेनेच्या संसदीय पक्षाकडून फुटीर खासदारांना एक पत्र देण्यात आलेलं आहे। यामध्ये शिंदे सेनेमध्ये विलीन झाल्याचं बातम्यांच्या माध्यमातून समजल्याचा पत्रामध्ये दावा करण्यात आला। शिंदे सेनेमध्ये विलीन झाल्याचं चित्र निर्माण केल्याचा मुद्दा मांडण्यात आला आहे। घटनेच्या कलम 10 अंतर्गत तुम्हाला कुठल्याही पक्षामध्ये विलीन होता येणार नाही असा पत्रामध्ये मुद्दा उपस्थित करण्यात आलाय। अरविंद सावंत यांनी पाठवलेल्या पत्रात देशाच्या राज्यघटनेच्या 10व्या अनुसूचीतील परिच्छेद 4चा स्पष्ट उल्लेख आहे। विलिनीकरण केवळ विधिमंडळातील गटाचं नसून मूळ राजकीय पक्षाचं असतं असं पत्रात नमूद करण्यात आलंय। मूळ पक्षाच्या सक्षम नेतृत्वानं अधिकृत निर्णय घेतल्याशिवाय खासदार स्वतःहून विलिनीकरणाचा दावा करू शकत नाहीत। खासदारांना विलिनीकरण स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा पर्याय असतो, मात्र विलिनीकरण घडवून आणण्याचा अधिकार नाही। पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही प्रकारच्या विलिनीकरणाला मंजुरी दिलेली नाही। त्यामुळे 6 खासदारांनी केलेला दावा घटनात्मकदृष्ट्या ग्राह्य धरता येणार नाही असं पक्षानं स्पष्ट केलंय। आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार, आता ही जुनी गोष्ट झाली की ते गेले, भेटले। काल परवाकडे ते माननीय लोकसभेच्या अध्यक्ष बिर्ला साहेबांना सुद्धा भेटल्याची माहिती मिळाली आणि म्हणून आम्ही 6 खासदारांना पत्र दिलेलं आहे की हे तुमचं पाऊल असंविधानिक आहे, याची आपण नोंद घ्यावी आणि तशी कारवाई करावी अशी अपेक्षा आम्ही व्यक्त केलेली आहे। त्या पत्राला केराची टोपली आमच्या खासदारांनी दाखवलेली आहे। त्यांच्या पत्राला विचारतो कोण? ही फक्त केविलवाना प्रयत्न आहे, कोर्ट कचेऱ्या करणं, हे करणं, ते करणं। त्यामुळे कुठल्याही त्यांचा त्या पत्राचा परिणाम आमच्या खासदारांवर होणार नाही। भाजपा प्रणित एनडीए सोबत जाण्यासाठी पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। जयंत पाटलांच्या नेतृत्वामध्ये झालेल्या बैठकीमध्ये 9 आमदारांचा एनडीए सोबत जाण्यासाठी कल असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। दरम्यान या संदर्भात अंतिम निर्णय शरद पवार घेणार आहेत। शरद पवार यांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगू लागल्यात। पवारांसह त्यांच्या पक्षाचे नेते जाहीरपणे याबाबत बोलत नसले तरी राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात तशा चर्चा सुरू आहेत आणि आता शरद पवार यांच्या पक्षामध्ये एनडीए सोबत जाण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पावसाळी अधिवेशनादरम्यान जयंत पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या 10 पैकी 9 आमदारांची बैठक पार पडली।
रोहित पवार सोडून पवारांच्या राष्ट्रवादीचे इतर सर्व आमदार या बैठकीला हजर होते. सत्ताधारी एनडीए सोबत चला असं मत बहुतांश आमदारांनी या बैठकीत मांडल्याचं कळतंय. आता या 9 आमदारांचं मत जयंत पाटील शरद पवार यांना कळवणार आहेत. थोड्याच दिवसात शरद पवार आमदार आणि खासदारांची बैठक घेण्याची शक्यता आहे. जयंत पाटील यांनी आमदारांसह पक्षाच्या खासदारांचं मतही जाणून घेतल्याचं कळतंय. दरम्यान आमदार खासदारांचं मत जाणून घेतल्यानंतर आता शरद पवार कोणता अंतिम निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. शरद पवार साहेब हे महाविकास आघाडीतले महत्त्वाचे नेते आहेत आणि त्यांच्या पक्षातल्या अडचणी दूर करायला ते समर्थ आहेत, एवढंच मी सांगतो. तसं या प्रत्येक अडचणीमागे विरोधी पक्षातल्या एक बाह्य शक्ती आहे. ती बाह्य शक्ती म्हणजे मोदी शहांची. त्यांना कोणीही या देशातल्या प्रादेशिक पक्षामध्ये स्थैर्य यावं, नीट काम व्हावं, विरोधी पक्षाची भूमिका नीट बजावावी असं त्यांना वाटत नाही. जातीय आणि धार्मिक धर्मांध शक्तींच्या बरोबर जयंतराव जातील असं त्यांच्या शत्रूंनाही वाटणार नाही. तुम्ही कितीही कोणाला प्रमाणपत्र दिली तरी त्याचा काहीही फरक पडणार नाही. तुम्ही आपल्या पक्षाची जी वाताहत होते त्याच्याकडे लक्ष द्या आणि मग इतरांना प्रमाणपत्र वाटत सुद्धा. सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाला पक्षामधूनच आव्हान देण्यात आलेलं आहे. पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी वकिलांमार्फत नोटीस पाठवली असून पुन्हा निवडणूक घेण्यासह कार्यकारिणीची यादी रद्द करण्याची मागणी या नोटिशीमध्ये करण्यात आली आहे. दरम्यान या नोटिशी संदर्भात कायदेशीर सल्ला घेऊन उत्तर देऊ असं सुनील तटकरे यांनी म्हटलंय. सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाला आता त्यांच्या पक्षातून आव्हान देण्यात आलंय. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवार यांना नोटीस पाठवली असून त्यांच्या निवडीला थेट आव्हान दिलंय. या नोटिशीनंतर पक्षात एकच खळबळ उडाली असून सच्चिदानंद सिंह यांनी स्वतः ही नोटीस पाठवली की यामागे दुसरं कुणाचं डोकं आहे याचा आता पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून शोध घेतला जाणार आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी वकिलांमार्फत पाठवलेल्या नोटिशीत सुनेत्रा पवार यांच्या निवडीवरच आक्षेप घेतलाय. नोटिशीत नेमकं काय? 26 फेब्रुवारी 2026 रोजी झालेली राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पूर्णपणे अवैध आणि घटनाविरोधी आहे. ही निवडणूक रद्द करण्यात यावी. 28 जानेवारीला अजित पवारांचा मृत्यू झाला. त्यानंतर पक्षानं 17 फेब्रुवारीला प्रफुल्ल पटेल हे अंतरिम अध्यक्ष म्हणून काम पाहतील असं निवडणूक आयोगाला कळवलं. 18 फेब्रुवारीला बृजमोहन श्रीवास्तव यांनी योग्य प्रक्रिया पार न पाडता निवडणूक प्रक्रिया सुरू केली. पक्षाची बैठक बोलावण्यात आली नव्हती, कोणतीही नोटीस देण्यात आली नव्हती. सुनेत्रा पवार यांना पक्षाच्या अध्यक्षपदी एकतर्फी निवडून दिलं. पक्षानं 28 फेब्रुवारी, 10 मार्च आणि 29 एप्रिलला निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामध्ये खूप विसंगती आहे. सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून झालेली निवड बेकायदेशीर आहे. पक्षात नवीन स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका घ्या. मागण्या मान्य न झाल्यास पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल असं सच्चिदानंद सिंह यांनी त्यांच्या नोटिशीत म्हटलंय. मात्र काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे विरुद्ध सुनेत्रा पवार, पार्थ पवार असा अंतर्गत कलह झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. याच कलहाची ही पुढची आवृत्ती तर नाही ना, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे. याचं कारण म्हणजे फेब्रुवारी महिन्यात निवडणूक आयोगासोबत प्रफुल्ल पटेल यांनी केलेला पत्रव्यवहार सुनेत्रा पवार यांनी मार्च महिन्यात पत्र पाठवून रद्द केला होता. त्या पत्रात प्रफुल्ल पटेल यांची केवळ राज्यसभेचे गटनेते आणि सुनील तटकरे यांची लोकसभेचे गटनेते एवढीच माहिती लिहिण्यात आली होती. यावरून विविध चर्चांना उधाण आल्यानंतर या पत्रात टायपिंग मिस्टेक झाल्याचं सांगून राष्ट्रवादीतील प्रमुख नेत्यांनी या वादावर पडदा टाकला होता. या घटनेला 4 महिने उलटले तरी अद्याप या दोघांच्या पदाबाबत निर्माण झालेला संभ्रम पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलेला नाही. किंबहुना निवडणूक आयोगाला नव्यानं पत्रव्यवहार केला की नाही याबाबत देखील स्पष्टता देण्यात आलेली नाही. त्यामुळेच सध्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत घेण्यात आलेल्या आक्षेपात आणखी कुणाचा हात आहे का याचा शोध घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मी गेले अनेक वर्ष संघटनेमध्ये काम करतो आहे, त्यामुळे सकृतदर्शनी त्याच्यामध्ये बिलकुल काही तथ्य नाही. आम्ही जी त्यावेळेला वहिनींची अध्यक्षपदाची निवड करण्यासाठी राष्ट्रीय कार्यकारिणीची जी बैठक लावली
ती नियमानुसारच होती. बैठकीचं कामकाज सुद्धा नियमानुसारच त्या ठिकाणी झालं आणि वहिनींची निवड झालेली ही सुद्धा पूर्णपणे वैध पद्धतीची त्या ठिकाणी. एक असं आहे की कुणी एखादी व्यक्ती त्या संदर्भात पत्र लिहिते याचा अर्थ पक्षामध्ये कुठेतरी असंतोष आहे असं मानणं चुकीचं आहे. पण एका व्यक्तीचं मत म्हणजे पक्ष नाही. पक्ष पक्षाच्या भूमिकेतून त्या ठिकाणी वाटचाल करत असतो आणि विशेष करून वहिनींच्या नेतृत्वाखाली एका संघपणाने पक्ष त्या ठिकाणी योग्य पद्धतीने वाटचाल करतोय. उद्धव ठाकरे यांनी रामरक्षेची 2 पानं तरी वाचून दाखवावीत असा टोला मुख्यमंत्री फडणवीसांनी लगावला आहे. राम मंदिर दानचोरी प्रकरणाच्या विरोधामध्ये उद्धव ठाकरे 18 तारखेला नागपुरात रामरक्षा पठण करणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून भाजपनं 22 जुलैला लक्ष्मी नृसिंह महायज्ञ आयोजित केलाय. मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या यज्ञाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. माझी एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी किमान 2 पानं तरी रामरक्षेचे वाचावे. राजकीय आंदोलन रामाच्या नावाखाली करणं योग्य नाही आहे. मागच्या वेळेस ते रामरक्षा वाचू शकले नाहीत. मी देखील त्यांची तयारी असेल तर त्यांच्यासोबत रामरक्षा म्हणायला तयार आहे. मला पूर्ण रामरक्षा येते. समजा नसती आली तरी किमान वाचता तर यायला पाहिजे. तुम्ही रामरक्षा आंदोलन करता आणि रामरक्षाच वाचता येत नाही, हे कुठलं आंदोलन आहे तुमचं? दुपारी बोललेलं आहे की मी त्या रामरक्षा पाठणाला येईल, फक्त उद्धव ठाकरेंनी रामरक्षा पाठन म्हणजे पाठांतर करून यावं. गेल्या वेळी 2 बघा, ज्यांना रामरक्षा पाठांतराची एवढी चिंता वाटते त्या रामरक्षा पाठांतर करणाऱ्यांनीच राम मंदिर लुटलंय मला माहिती आहे. ज्यांना उत्तम रामरक्षा म्हणता येत होती, हेच राम मंदिरातले चोर निघाले. तेव्हा देवेंद्रजींनी आम्हाला हा सल्ला देण्यापेक्षा चोर कोण आहेत त्या चोरांवर कारवाई करा. त्यातले काही चोर महाराष्ट्रामध्ये आहेत आणि गृहमंत्र्यांनी ते पाहायला पाहिजे. इगतपुरीमधील भावली धबधब्यावर पर्यटकांना मारहाण करत लुटण्यात आलं. गाडीची देखील तोडफोड करण्यात आली. 15 किलोमीटर पाठलाग करून इथे विनयभंग करण्यात आला. लुटमार करून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला असा आरोप पर्यटकांनी केलाय. 9 संशयित पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि या प्रकरणामध्ये तपास सुरू आहे. इगतपुरी तालुक्यातील प्रसिद्ध भावली धबधबा परिसरात फिरण्यासाठी आलेल्या एका कुटुंबावर हल्ला, विनयभंग, लूटमार आणि जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. रविवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली असून पोलिसांनी 9 संशयितांना ताब्यात घेतलंय. या प्रकरणी पुढील तपास सुरू केलाय. नाशिक रोड इथले कुटुंब भावली खुर्द इथला धबधबा पाहण्यासाठी गेलं होतं. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या 2 अनोळखी तरुणांनी कुटुंबातील महिलेकडे पाहून शिट्ट्या वाजवल्या. महिलेच्या पतीनं जाब विचारल्यानंतर आरोपी संतप्त झाले. आरोपी तरुणांनी इतर साथीदारांना बोलावून संबंधित कुटुंबाला दमदाटी केली आणि धक्काबुक्की केली. तर तो ब्रिज आहे ना तो भावली धरणाच्या इथला, तिथं 2 जण 2 व्हीलरवर उभे होते. तर मी अशी वरतून आपली गेले नॉर्मली त्यांच्याकडं, मग त्याच्या बाजूने चालले होते. तर त्यांनी शिट्टी वाजवली, तर त्यांनी कमेंट पास केली माझ्यावर. मारलं तर ह्यांनी ऐकलं की हिचं काहीतरी चालू आहे त्याच्याबरोबर. मग हे आणि माझी धीर मागणं आले. त्यांचा इगो हर्ट झाला की आमच्या गावातल्या मुलाला तुम्ही काय दादागिरी करताय. आम्ही दादागिरी केलीच नाही ना, त्याला मारलं. त्यामुळे हे कुटुंब त्यांच्या कारनं घरी जाण्यासाठी निघालं. यावेळी आरोपींनी एका कारनं आणि एका दुचाकीनं संबंधित कुटुंबाच्या कारचा पाठलाग सुरू केला. तब्बल 12 ते 15 किलोमीटर पर्यंत हा थरारक पाठलाग सुरू होता. त्यानंतर मुंबई आग्रा महामार्गावरील घोटी टोलनाक्याच्या पुढे आरोपींनी बांबूच्या काठ्या, बेसबॉल स्टिक आणि लोखंडी रॉडच्या सहाय्यानं कार अडवून तिच्या काचा फोडल्या. यावेळी महिलेच्या छातीला हात लावून तिचा विनयभंग केल्याचा आरोप पीडित कुटुंबानं केलाय. तसंच पीडित महिलेच्या जावेचा महागडा फोन आणि पीडित महिलेच्या पतीच्या गळ्यातील 2 तोळ्याची चेन हिसकावल्याचा आरोप कुटुंबानं तक्रारीत केलाय. कुटुंबानं तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी 9 संशयितांना ताब्यात घेतले. मात्र पर्यटन स्थळी घडलेल्या या गंभीर घटनेमुळे भावली धबधबा परिसरातील पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. प्रशांत महासागरामध्ये निर्माण झालेला अल निनोचा आणखी हा प्रभावशाली झाला असून अफगाणिस्तानमधून कोरडे वारे भारताच्या दिशेनं वाहू लागले आणि त्यामुळे राज्यामध्ये मान्सून हा निष्क्रिय झालाय. मात्र राज्यामध्ये 20 जुलैनंतर मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे.
जुलैच्या सुरुवातीलाच कोकण, कोल्हापूर ते पुणे घाट भागात धुमाकूळ घालणाऱ्या पावसानं गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पाठ फिरवली आहे. सध्या राज्यात कुठेही पावसाच्या सरी कोसळत नाही. त्यामुळे आज राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला पावसाचा अलर्ट देण्यात आलेला नाही. यावर्षी मान्सूनवर पावसाचं संकट आहे. त्यामुळे संपूर्ण जून महिना कोरडा गेला होता. त्यामुळे राज्यभरात पेरण्याही लांबल्या होत्या. मात्र जुलैच्या सुरुवातीला दमदार पाऊस झाल्यानं काहीशी आशादायक परिस्थिती निर्माण झाली. याच पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या सुरू केल्या होत्या. मात्र 4 ते 5 दिवसांपासून पावसाने ओढ दिली. जुलै महिना असतानाही अनेक ठिकाणी कडक ऊन पडल्याचं दिसतंय. पुढील रविवार सोमवारपर्यंत राज्यात कुठेही मोठ्या पावसाची फार शक्यता वर्तवण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसह राज्यातील सर्वच नागरिक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. प्रशांत महासागरात निर्माण झालेल्या अल निनो आणखी प्रभावशाली होतोय, तर अफगाणिस्तानातून कोरडे वारे भारताच्या दिशेने वाहत आहेत. या दोन्ही घटकांच्या परिणामामुळे मान्सून निष्क्रिय झाल्याची माहिती मिळते. राज्यात 20 ते 21 जुलैनंतर मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. तर उद्यापासून पूर्व विदर्भात पाऊस सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. यासोबतच आज किंवा उद्या कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक पावसाची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक या भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्ये पाऊस नसल्यामुळे 18 एकरवरील सोयाबीन पिकावर शेतकऱ्यांना रोटावेटर फिरवलाय. पावसाअभावी सोयाबीनचं पीक सुकून जात असल्यामुळे शेतकऱ्यांना रोटावेटर फिरवला आहे. आणखी एक महत्त्वाची बातमी आहे मुंबईमधून. मुंबईमधील 3 नामांकित हॉटेल्सचे अन्न परवाने निलंबित करण्यात आले आहेत. भेंडी बाजार आणि उमरखाडीमधील 3 नामांकित हॉटेल्सवर एफडीएनं कारवाई केली आहे. शालिमार हॉस्पिटॅलिटी, नूर मोहम्मदी हॉटेल आणि रहमानिया रेस्टॉरंटचे परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत.